तर मित्रांनो, बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये आम्ही खेकडे कसे पकडले. तर ज्यांना खेकडे खायची आवड असेल, ज्यांना खेकड्याची कढी खूप आवडते, तर त्यांनी हा व्हिडिओ बघितला असेल. जास्त काही करायला लागत नाही आणि तुम्ही अलगद असं खेकडं पकडू शकताय. त्याच्यामुळे नक्की असा प्रयत्न करा आणि ही ट्रिक वापरून तुम्हाला जास्तीत जास्त खेकडं पकडता येऊ शकते. तर हा व्हिडिओ आणि ही ट्रिक तुम्ही वापरून बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा. थँक्यू. कसलं मोठं आहे बाई, हाताने पकडायला लागतात काय? मग कशाने धरायचं? मग ते तुम्ही नेत असं ते काय उपयोग नाही. दाखव. काढताना कशाला? नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही मित्रांनो चाललो आहे खेकडे पकडायला. तर ह्यांनी आणि मी चाललो आहे. तर ह्यांनी बघा काय घेतलंय. आमच्या इकडे असे लोखंडाचे आहे, त्याला हे तंगूस आहे आणि त्याला हे अडकवले आणि कोंबडी असते ना, त्याची आतडी घेतली, त्याला लावून ते पकडायचं असतं. तर आमच्या इथे बघा आता भात गेलाय या रानात ना, तर याच्या पुढे एक ओढा लागतोय मित्रांनो. तिथं ओढ्यापाशी ना खेकडे सापडतात. आता आज बघूया किती सापडतात खेकडं आणि तुमच्या इकडे पण कसं पकडतात ते पण सांगा. आमच्या इकडे पकडण्याची पद्धत आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आणि तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या इकडे पण कसं खेकडं पकडले जातात. बघूया आज आपल्याला किती खेकडे सापडतात ते मित्रांनो. तर मित्रांनो, आम्ही चाललो ओढ्यापर्यंत. तर इथं बघा आमच्या रानामध्ये ऊसाला काय केलंय बघा. तुमच्या इकडे पण असं करतात का ते पण सांगा कमेंटमध्ये आणि काय करायचं असतं ते पण सांगा. चला बघूया आणि जाऊया. हा आमचं असणार ऊस आणि ऊसाला कसं केलंय बघा. शेतकरी जे असेल त्यांना नक्कीच माहीत असेल, मला पण माहिती नाही. तर नक्की सांगा कशासाठी करतायत ते. बोल. तर मित्रांनो, का ह्या भेंड्या पण आम्ही केलीत रानात कडेला. तर छोटे छोटे लागलेत. ह्या देशी भेंड्या नाहीत, आपण विकत घेतो ना बाजारात, तसल्या भेंड्या त्या. देशी पण आहेत आतमध्ये रानात. देशी हे एवढं देशीचं झाड आहे बघा, देशी भेंड्यांचं. तर हे विकायला पण असते. तर आमच्या रानात इथं आम्हाला कंटाळा येतो सारखं खाऊन खाऊन. तर मित्रांनो, हा बघा इथं ओढा आहे. मग आपलं घर लांब राहतं इथं ओढ्यापासून. तर इथं आता ओढ्याला पाणी कसं बघा, तिथं आता तिकडे सापडतात. बघूया. पाऊस पडलाय पण एवढा पण चिखल नाही झाला. इथं जरा चिखल दिसतोय. बघूया इथं खाली पाणी आहे ना. तर बघा ही वाट कशी केले पाला टाकून. खाली पण ओढाच आहे बघा. या ओढ्यात पाण्यात ह्याच्यात खेकडं पकडते त्यांनी. बघूया कसं सापडतात का नाही. आता कुठली ठिकाण निवडते ती पण बघायला लागणार आहे. काय होते काय नाही, दाखवते तुम्हाला कसे खेकडे पकडते त्यांनी ते. आता आपण खेकडे पकडणार आहे. पुढं पण जागा बघायची. आता नवीन पद्धत आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे खेकडे पकडण्याची. तर बघूया आता काय होतंय ते. पुढं पण एक जागा आहे, इथं पण मागच्या वेळी पकडले त्यामुळे सापडतील का नाही काय माहिती. म्हणून पुढे एक जागा आहे, तिथं पण बघून येऊया. हात तर द्यायला येत नाही. तर मित्रांनो, शेवटी आम्ही आता इकडे तिकडे बघत बघत बरंच पुढं आलोय आणि ही जागा निवडली आता खेकडं पकडण्यासाठी. तर ह्याने मला सांगितले की काय असते, खेकडं पकडायचं असलं तर जास्त ते दुसरं काय पकडू नये अशी जागा असायला लागतं. तसेच ह्यांनी निवडल्या. बघूया. चला काय नाही पाहिजे तुम्ही पण बघून दिसलं असतं चांगलं. तर मित्रांनो, इथे काठी घेतल्या आपण, त्याला एक तंगूस जोडला आणि पुढे हे नट बोल्ट आहे त्याला अडकवलाय. नट बोल्ट कशासाठी तर पाण्यात बुडावे यासाठी. तर आता याला काय काय करायला लागते पुढे बघा. तंगूस सगळा सोडवून घ्यायचा कारण आता इकडं आपल्याला टाकायचं आहे ना.
त्याच्यामुळे आता इथं खरं प्रकाश पडतोय, उजड आहे, त्यामुळं इकडं बाजूला इथं टाकायला लागते का काय कुणास ठाऊक. आता तुम्हाला मग अशी म्हटलं ना मी, त्याप्रमाणे हे कोंबड्याची आतडे असतात ना ते आणले, ते त्याला अडकवायला लागतात. आणि कुठली पण गोष्ट पकडायची म्हटली की त्याला आम्ही दाखवल्याशिवाय ती काय पकडता येत नाही. त्यामुळं खेकड्याला पकडताना पण ही बोकडाची किंवा कोंबड्याची आतडे आणायला लागतात. बघताय तुम्ही तंगूसला हे म्हणजे खाली कोंबड्याची आतडे टाकलेत. इथं जर एवढं प्रकाश आहे, मला तर वाटत नाही येतील, ह्यांनी म्हणतात येतात, बघूया आता खरंच येतात का नाही. टाकलं त्यात काय होते आता बघूया. आता असं खोचलं, आता वाट बघत बसायचं येतात का म्हणून. नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही बघू शकताय मग अशाने म्हटलेलं ना खेकडा येतात, तर खेकडा आलाय बघा, बघू शकताय तुम्ही. तर असेच खेकडा आता तिथं येणार हळूहळू, जवळजवळ ह्यांनी पकडतील. आता तुम्हाला दाखवते कसं पकडते ते. पहिलाच खेकडा आलाय, कसलं भारी वाटायला लागले, तुम्हाला दिसलं ना. बारका नाही मोठा आहे बाबा ना खेकडा. आता यांनी कसं पकडतात कुणास ठाऊक. माझ्याकडे द्या, मी तर पकडू नाही शकत. मग आलंय की नाही, आता उचलायचं वर ह्याला. बघा आपल्याला पहिलं तर एक बक्षीस नाही, पहिला आपल्याला एक भेटलेला आहे. अशा प्रकारे प्रिन्सला आमच्या खेकडं खूप आवडते, ते जास्त करून त्याला का नाही. बघा कसं का पकडते, आता वर वर घ्यायला लागलेत खेकडा तिथं. आता हे की नाही बघा दिसतोय तुम्हाला, आता ह्यांनी की नाही तंगूस गुंडाळत गुंडाळत वर घ्यायला लागलेत. मग तो खेकडा पण का नाही, खेकडा पण काय करतो माहितीये का, त्याला पकडून असतो. आता इथं अडकायला नको. अरे बापरे, कसं आहे बघा मित्रांनो, का पहिला खेकडा आपल्याला सापडलेला आहे. ह्यांनी आता कसं त्याच्या नांग्या खूप हे असतात बरं का, विषारी. ह्यांनी कसं पकडतात बघा. का प्रिन्सला आमच्या लय आवडते ते खेकड्याचं मेंदू असं ना, पोराला लय आवडतं. ह्यांनी कसं पकडतात बघा, हो का नांग्या कसं घेतले त्या. केवढा मोठा काळ्या पाटीचा आहे, आणखीन चवीला पण भारी एकदम. पिशव्या आणल्या ते खेकडं टाकण्यासाठी. तर पहिला खेकडा आपल्याला सापडला, मी तर पहिल्यांदाच बघितलं. हे आणायचं पण कशाला बघतोय आपण एवढं. आज म्हटलं चला व्हिडिओ पण बनवूया आणि कसं खेकडं पकडतायचं बघूया. आता पहिला तर सापडले, आता अजून किती सापडतात बघूया मित्रांनो. येतील आता हळूहळू तिथं. नमस्कार मित्रांनो, तर दुसरा पण खेकडा आलाय बघा. प्रियंकाला लयशी काय होण्यात, आता खेकडा कशा पद्धतीने त्या ठिकाणी पोचते बघा. हा सुद्धा मोठा खेकडा आणि त्यांनी ती आधी पकडलेली आहे, बघू शकताय. इकडे इकडे कॅमेरा धर, इकडे की जा, तिकडे धर, तिकडे जा, तिकडे जा. हो का, ह्याने आणला मला चावलं बरं का. मोठा आहे खेकडा हा पण. कसं पकडतायचं पकडा, नाही तर माझ्या इकडे येईल. जबरदस्त असं ह्यांचं असते नियोजन. हो का, पळायला लागलाय. धरा धरा नाही तर गेला. फायदा की त्याच्यावर. आपण दुसरा खेकडा सापडलेला आहे, त्याचा वास जातो की नाही, त्याच्यामुळे एक 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 यायला सुरू होते. बघा हा दुसरा खेकडा पण कसा आहे. ह्यात घाला आता हे कसं बांधणार आहे बघा. नाही बाबा, उघड आता नाही किती धरत. ही ती उघड की, वर पिशवी उघड की. नाही उघडत, येणार नाही ना. नाही कर, आवर लवकर. उघड की नाही येत. बघा नाही तर याचं. धर. आता हा खेकडा छोटा सापडलाय बघा. हा खूप रागीट खेकडा दिसतोय, छोटाच आहे पण तो सगळं ही धरून खाऊन नेतच होता. मग असे दोन आपल्याला मोठे खेकडे सापडले ना, हा बघा आता छोटा सापडलाय. रागीट दिसतोय, खात होता, म्हटलं आता तोडूनच नेते का काही आतडी सगळीच. मग पिल्लू आहे बहुतेक. छोटा खेकडा सापडला तिसरा, काळ्या पाटीचा आहे बघा हा पण खेकडा. ना निघलं पिशवी. धरत राहतात.
मित्रांनो आता आपल्याला 4 खेकडे सापडले, त्यातले 2 मोठे आहेत 2 लहान आहेत. आता दुसऱ्या एक जागा ह्यांनी म्हटलं दुसऱ्या जागेला बघूया. आता दुसऱ्या जागेला बघूया किती सापडले. 1-2 सापडले की बस झालं, तर जायचं घरी. आता बघूया दुसरी जागा काय ह्यांनी काढते ते. हे बघा 4 खेकडे येते. अजून एक खेकडा सापडले बघा इथं आल्यावर. आहे बारकाच आहे हा पण. दाखव 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 दाखव. पाठीचं साईज सगळं की धर की पिशवीत. कॅमेरा. तर मित्रांनो बघितले तुम्ही, आम्हाला 5-7 खेकडे सापडले. आता आपण तिथं टाकलंय, पण आता वेळ पण झालाय. आता सापडते की नाही काय माहिती. पाण्यात तिथं टाकलंय बघा. तर अशा प्रकारे बघा हे 5-7 खेकडे सापडलेत. पण आता वेळ झाला त्यामुळे आम्ही आता चाललोय घरी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, आणि तुमच्या इकडे पण कशा प्रकारे खेकडे पकडतात ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एका नवीन विषयासोबत आणि नवीन व्हिडिओसोबत. बघू शकता मित्रांनो, खेकडा पकडलाय तर चावला तर आई शपथ काय होणार आहे.